पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आता ओबीसी आंदोलकांचं म्हणणं काय आपण ऐकलं, मराठा आंदोलकांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. आम्ही काल तुमचा व्हिडिओ बघितला योगेशजी, तुमची भावना त्याच्यातली ऐकली. तुम्ही भावनेच्या भरात जे काय ते बोललात की ते वस्तुस्थितीला धरून होतं. तुम्हाला असं का वाटलं की धोका झाला? तुम्हाला असं का वाटलं सरकारनं फसवणूक केली? हे बघा, त्यावेळी स्टेजवर जेव्हा मंत्रिमंडळ उपसमिती, आरक्षण उपसमिती, मंत्रिमंडळ उपसमिती आली राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये, तिथं खाली मनोजदादांच्या सोबत उभा असलेला मी एक तरुण होतो. म्हणजे आरक्षणाचा थोडा बहुत अभ्यास आहे, कारण लोकांना वाटते, मनोजदादा नाही वाटते की ह्या माणसानं महाराष्ट्रामध्ये ओबीसीतच मराठ्यांचा हिस्सा आणि हक्क कसा आहे हा सांगायला सुरुवात केलेला होता. 23 मार्च 1994चा GR बाहेर काढलेला हा माणूस आहे. त्याला कायद्यातलं कळतंय असं त्यांनाही वाटलं आणि त्यांची मी भूमिका मांडलेली आहे बऱ्यापैकी वेळेचा. अनेक वेळा कार्यक्रमात तुम्ही त्यांचे समर्थक म्हणूनच येत होतात. हां, मनोजदादांनी माझ्यावर तिथं जबाबदारी दिली होती की जे सरकार आहे, सरकार जे आपल्या हातात कागद ठेवायलाय ते खरंच काही आहे किंवा नाही आहे, त्यात काही मराठ्यांना फायदा होणार आहे किंवा नाही होणार आहे ते तपासा आणि मला सांगा. भविष्यात तुम्ही म्हणाल नको की हे असं झालं तसं झालं. वाशीमध्ये त्यांनी ज्यावेळेस माघारी गेले होते हात हलवत, त्यावेळेस योगेश केदारच म्हणाला होता, त्यांना त्याच्या डोक्यात होता हा विषय की योगेश केदार म्हणाला होता की आपल्याला काही मिळालेलं नाही, तुम्ही आता आझाद मैदानला या, सरकार फसवते, हे सावध करणारा हा माणूस आहे, आपण आता ह्याच्या हातात सोपूया. म्हणून मग त्यांनी माझ्या हातात दिलं. आणि मी समजतो की तमाम 6 कोटी मराठा समाजाच्या वतीनं जर मनोजदादांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली असेल तर त्या जबाबदारीला निष्ठेनं न्याय देणं ही माझी तिथं भूमिका होती. माझ्या जातीला धोका नाही झाला पाहिजे. भविष्यामध्ये असं नाही म्हणलं पाहिजे की कागद हातात सोपवले योगेश केदारनं हो मध्ये हो म्हटलं आणि हा माणूस नंतर अडचणी आल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे की सरकारचा माणूस होता आणि हा सरकारला मिळालेला माणूस होता. माझ्या कुळही माझ्या पिढ्यांची बदनामी झाली असती. म्हणून मी तिथे विचार केला की मनोजदादांना आपण सत्य ते सांगावं आणि मी सत्य सांगायचा प्रयत्न तिथेही केला. भले तिने ऐकले नसतील, ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नसतील, पण सरकारनं फसवायला सुरुवात केलेली आहे हे आम्ही सांगणारे होतो. आणि तिथं मनोजदादांनी ऐकायला पाहिजे होतं का? ठीक आहे योगेशजी, आपण मुद्द्यावर येऊया. आपण मुद्द्यावर मला तुम्ही थेट सांगा तुमचा आक्षेप कुठं आहे? आता ओबीसी वाले म्हणतायत की सरसकट गेले आता सगळे मराठे ओबीसीमध्ये, तुम्ही असं म्हणतायत की फसवणूक झाली. हे काय म्हणजे आक्षेप कुठं आहे ते सांगा, मग बाकी पाहुण्यांकडे मी जाऊन विचारतो त्यांना. शिवानंद भानुसे साहेब पण आहेत. आम्ही ज्यावेळेस त्यांनी अभ्यास बोलवले होते, येतो मी तुमच्याकडे. आता सगळ्यांना माझा विषय पूर्ण करतोय. आम्हाला ज्यावेळेस त्यांनी विचारलं होतं मनोजदादांनी हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगानं, त्याही वेळेस आम्ही दोघांनी त्यांना सांगायचं, समजावायचा प्रयत्न केला की अजून त्यावेळेस GR आलाही नव्हता की सरकार आपल्याला ह्यातनं बऱ्या गोष्टी काही मिळणार नाही, कायदा सरसकट मिळणार नाही, त्यात काय सरसकट कुणबीचं मिळण्याचा विषयही नाही. आणि आमचा असा समज होता, त्यात मनोजदादांनी त्यांचे काही स्टान्स ठेवले. बरं ठीक आहे म्हटलं, आणि सरकार काय करते हे तरी बघू. आज ज्यावेळेस आमच्या हातात GR आलेला आहे त्यावेळेस आमच्या हातात आम्हाला लक्षात आलं की अरे हे तर पात्रच लोकांना आरक्षण देणार आहेत. ह्या लोकांनी आमच्यासोबत बऱ्यापैकी छलकपट केलेला आहे. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही 1901ला, 1911ला किंवा 1871ला, 1891च्या जनगणनेमध्ये ब्रिटिश म्हणजे निजाम स्टेटच्या वेळेस केलेला आणि त्या गॅझेटमध्ये नोंदवत की इथे शिकले सगळे मराठे हे एकतर कुणबी आहेत किंवा मराठा आहेत. आता आम्हाला असं वाटलं होतं की हा मराठवाड्यासाठी स्पेशल काहीतरी करतील सरकार आणि मराठवाड्याचा जो नागपूर कराराचा अवलंब करतील किंवा 374 कलमाचा आधार घेऊन संविधानातल्या हे आमच्यासाठी स्पेशल स्टेटस म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी गृहीत धरून आम्हाला सर्टिफिकेट देतील का, असा एक आमचा जरांगे पाटील म्हणल्यामुळे समज होता. पण तसं काही त्यांनी केलेलं नाही. आमची जी मुळात माझे योगेश केदारचे जर म्हणणं काय असेल तर ते मी अनेकदा दादांना समजावलेलं होतं की आम्ही सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड ठरलेले आहोत. आम्हाला कमिशन नेमून सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड ठरवलेलं आहे. देवेंद्रजीने ठरवलेलं आहे, शिंदे साहेबांच्या काळात ठरलेलं होतं. आम्ही खऱ्या अर्थानं 50% आतल्या ओबीसी आरक्षणाला पात्र आहोत. संविधान आम्हाला आरक्षण नाकारत नाही. असं काय करता आता? तुम्ही 50% मध्येच आलात ना, ओबीसी झाला, तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे 50%च्या आतच आलात ना. ज्या लोकांना साहेब, ज्या लोकांच्याकडे कुणबी नोंदी आहेत जुन्या, शिंदे समितीच्या माध्यमातून सापडल्या असतील किंवा जे आता सापडणार आहे, ज्यांची वंशावळ जोडणार आहे, अशाच लोकांना आताच्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि तो काय आमच्या आंदोलनात आलेला नाही, तो पूर्वापार चालत आलेला कायदा आहे.
आणि कुठलाही अधिकारी रिस्क घेऊन कोणाला असं मनानं द्यायला तयार नसतो. मी आता जाऊन तुम्हाला उद्या आता ओबीसी आंदोलक बोलले की कोणी यामध्ये अधिकाऱ्यावर दबाव येणार आणि अधिकारी नवनाजी आपण डिबेट नंतर करू. मला सगळ्यांचं आधी काय म्हणणं आहे सबमिशन घेऊ द्या मला सगळ्यांचं. योगेशजी मला तुमचा मुद्दा कळला. जी काही समिती नेमलेली आहे आता ज्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाही किंवा मराठा कुणबी नोंदच नाही अशाला याचा लाभ एक्झॅक्टली मला तोच मुद्दा विचारायचा आहे. आरक्षण अभ्यासक डॉक्टर शिवानंद भानुसे सर आपल्या सोबत आहेत. भानुसे सर, कळीचा मुद्दा हाच आहे. ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना आरक्षण मिळत होतं, यात दुमत नाहीये. हे आंदोलन हे सगळं जो घाट घातला तो याच्यासाठी की लोकांच्या नोंदी सापडत नाहीयेत. ज्यांची नोंद नाही त्यांना आरक्षण, त्यांना सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र मिळेल का? भानुसे सर, जर भानुसे साहेबांचा आवाज नसेल, भानुसे सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा सरांपर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा योगेशजी प्लीज तुमचं उत्तर थोडक्यात, मला बाकी कंटिन्यू करतो. याच्यात काय दिलेलं आहे, आज जे काही ग्रामसभे म्हणजे ग्रामपंचायत लेवलला जी काही समिती नेमलेली आहे ती सक्षम प्राधिकाऱ्याला सहाय्य करण्यासाठी दिलेली आहे. त्या डॉक्युमेंट चेक करावं लागणार आहे. सक्षम प्राधिकारी ते तपासून घेणार आहे. जो काही म्हणजे काय म्हणतात प्रतिज्ञापत्र जो सादर करल त्याला तपासून घ्यायची जबाबदारी सक्षम प्राधिकाऱ्याकडे आहे. आणि जो पात्र असेल त्याला आरक्षण मिळणार आहे. कुठलाही अधिकारी स्वतःची नोकरी घालवत नसतो. पुरावा दिला तरच आरक्षणाचा लाभ घेता येणार. ठीक आहे मला आलं लक्षात. मी भानुसे सरांना त्याच्याबद्दल सविस्तर विचारतो. वंशावळ जुळणार नाही योगेशजी, जुळणार नाही त्याला त्या आरक्षणाचा लाभ. योगेशजी मला बाकी